इंडियन्स फूड्स अँड मसाल्यामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला लिंबाचे लोणचे कसे बनवायचे आहे त्याची रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आहे: जिरे पावडर घेतली आहे 1 ते 1.5 चमचा, 3 चमचे लाल मिरची पावडर आहे, 250 ते 300 ग्राम साखर आहे आणि 3 चमचे मीठ घेतलेलं आहे आणि 15 ते 16 हे आपले लिंब आहेत. आता आपले जे हे लिंब आहेत हे लिंबाचं थोडंसं बारीक कातडाचं आणायचं, जास्त जाड पण आणायचं नाही. त्यामुळे लिंबाचं लोणचं आपलं हे चांगल्या प्रकारे असं आणि असं दाबून पाहिजे. चव बाजूने असं लिंबू दाबलं गेलं म्हणजे हे लिंब चांगल्या प्रकारचे आहे. आता आपल्याला हे लिंब आहेत एक अर्धा तास आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. त्यासाठी मी ते एक अर्धा तास पाण्यात भिजत घालते. भिजत घातल्यामुळे याच्यावर असलेला जो कडवटपणा आहे लिंबावरती तो निघून जातो आणि त्याच्यावरती बारीक बारीक जरी घाण वगैरे असेल ते भिजू घातल्यामुळे ती निघून जाते. त्यामुळे आपल्याला अर्धा तास हे असे जर भिजत घालायचे आहेत. आता आपला अर्धा तास झालेला आहे. आता लिंब पूर्ण असे काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये पाण्याचा एकही थेंब राहिला नाही पाहिजे, त्यामुळे आपलं लोणचं खराब होतं. त्यामुळे आपल्याला हे सर्व काढून घ्यायचे आणि व्यवस्थित पुसायचे आहेत. आता हे लिंब सर्व अशा प्रकारे पुसून घेतले आहे. याच्यामध्ये पाण्याचा थोडाही अंश नाही राहिला पाहिजे, इथं लोणचं हे खराब होतं. त्यामुळे पूर्ण कोरडे करून घ्यायचे आपल्याला हे लोणचं हे. आता आपल्याला हे एका लिंबाच्या 8 पुडे करायचे आहेत. एकसारख्या पूर्ण 8 पोळी करून घ्यायच्या आपल्याला या लिंबाच्या. आणि याच्यामध्ये ज्या हे आहेत बिया आहेत ह्या पूर्ण बिया काढून घ्यायच्या. जर बिया राहिल्या याच्यामध्ये तर लिंबाचं लोणचं हे कडवट लागतं. त्यामध्ये बीही राहिली नाही पाहिजे. त्यामुळे प्रत्येक फोडीमधल्या बिया ह्या पूर्ण काढून घ्यायच्या आहेत. या लिंबाच्या मी बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहे. हे पहा अशा प्रकारे झालं सगळं आणि प्रत्येकामधली बी मी ही काढून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये आपण जे घेतलेलं होतं सगळं साहित्य ज्यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे. तिखट टाकेल मी याच्यामध्ये, मीठ, जिरे पावडर आणि साखर. आपल्याला सगळं हे एकत्र मिक्स करायचं आहे. पूर्ण लिंबाच्या फोडला पूर्ण हे साहित्य लागलं पाहिजे याची काळजी घ्यायची. पूर्ण हे तर सारण जे आहे आपण सर्व मिक्स केलेलं लिंबाच्या फोडण्या लागले तर आपल्या एका पातेल्यामध्ये काढायचं आहे. आता एका कुकरमध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे. याच्यामध्ये पातेलं ठेवायचं आहे. याच्यावरती घट्ट असं झाकण ठेवायचं आहे, कारण जे खालचं पाणी आहे याच्यामध्ये बिलकुलही गेलं नाही पाहिजे. झाकण पूर्ण घट्ट बसवायचं आहे. आणि आपल्याला याचे 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या 5. थंड झालं कुकर, आपण पाहूया कसं झालं ते. मस्त झालंय पूर्ण. आपले लोणच्याच्या पोळ्या पूर्ण शिजल्या आहेत. त्यातल्या पोळ्या आहेत आपण ते वेगळ्या करून घेऊ. जे वाफवलेले लिंबू होते त्याच्या ह्या फोडी आहेत. त्याचा जो रस आहे तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे कढईमध्ये. आणि तो आपण थोडंसं आता त्याला उकळी येऊन द्यायची. 5 ते 10 मिनटं याला शिजवून द्यायचं. आणि नंतर आपण ज्या फोडी आहेत ह्या लिंबाच्या यामध्ये आपण त्या टाकणार आहोत. त्यासाठी 10 मिनटं याला लागते. आता आपला हा लिंबाचा रस रेडी झाला आहे.
थोडीशी वाटलीच तर टेस्ट करून बघायची. जर साखर मीठ कमी वाटलं तर परफेक्ट आहे. थोडंसं मीठ कमी, थोडंसं यामध्ये मी ॲड करते एक अर्धा चमचा. आपल्या ज्या फोडी होत्या आपल्या साईडला ठेवलेल्या ते म्हणजे ॲड करते. आता आपल्याला हे एक 5 मिनटं चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. हे 5 मिनिट थोडंसं त्याला शिजवून घ्यायचं आहे. आणखी रेडी आहे. काढून दाखवते तुम्हाला मी. हे पहा घट्ट पण मस्त झालंय. आणि हे लोणचं पूर्ण थंड झालं की छानपैकी काचेच्या किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं. शक्यतो रोजच्या वापरातील लोणचं हे छोट्या भरणीमध्ये ठेवायचं आणि बाकीचं मोठ्या भरणीत ठेवायचं. जिला हात नाही लागणार अशा प्रकारे त्या झाकण्यासारखं उघडझाप करावे लागणार नाही. स्टोअर करून ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवल्यास वर्षानुवर्ष हे लोणचं चांगलं राहतं. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा.